धीरज परदेशी हल्ल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. अतिक्रमण बांधकामाच्या नोटिशीनंतर एसपी सुदर्शन मुमक्का थेट आरोपींच्या इलाक्यात. मुकुंदनगरमध्ये धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता प्रशासनाच्या हालचालींना वेग आलाय. हल्ल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळलेली असतानाच आरोपींच्या घराच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि याच दरम्यान पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का थेट आरोपींच्या घराजवळ पोहोचले. धीरज परदेशी हल्ल्याने चर्चेत आलेला हा परिसर आता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आहे. आरोपींच्या घराशी संबंधित अनधिकृत बांधकामाच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागले आणि याच पार्श्वभूमीवर मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी आरोपींच्या घराजवळ प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतलाय. तर सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात बॅरिकेडिंग करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती समोर आली. एकीकडे धीरज परदेशी हल्ल्याचा तपास सुरू आहे, तर दुसरीकडे आरोपींच्या घराशी संबंधित अनधिकृत बांधकामांच्या नोटिसांमुळे प्रशासनाच्या पुढील कारवाईबाबत उत्सुकता वाढली आहे.